रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्ही बघा, आज मुंबई 10 वर्षामध्ये किती बदललेली आहे। अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललेलं आहे। सगळ्याच क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, आज किती वेगाने पुढे चाललेला आहे। नुसतं रस्त्याचं उदाहरण आपण घ्या, आज कुठे जा तुम्ही देशभरामध्ये, महाराष्ट्रात म्हणत नाही मी, मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा, इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत, इतके चांगले रेल्वे मार्ग या ठिकाणी सुरू झालेले आहेत, नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत, विमानतळ होत आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे। म्हणून मला असं वाटतं की या 10 वर्षामध्ये या देशाचं चित्र बदललेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अगदी वैयक्तिक योजनांपासून, गरिबांच्या योजनांपासून, लाभाच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे। उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे। आता आपण इम्पोर्टच्या ऐवजी आपण एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजी आता 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या 11 वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं, मला वाटतं खूप मोठा बदल, प्रचंड बदल हा या देशामध्ये झालेला दिसतो। तरी शिवसेना ही आता उभाठा यांच्याकडे त्याला चिन्ह पण नाहीये, नाव पण नाहीये, काही नाही त्यांच्याकडे। शिंदेचीच खरं सेना आहे, शिवसेना आहे, त्यांच्याकडे आता चिन्हही कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने। नाव पण त्यांना त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेलं आहे। सगळ्यात जास्त आमदार 55 पैकी 45 आमदार त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत। उभाटाकडे आहे काय? 7 आमदार आणि आता त्याची प्रश्न अजून नाजूक झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे, आम्ही म्हणतो म्हणून नाही, की खरी शिवसेना ही शिंदेची। काल संघाचा कार्यक्रम